गाइज या व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्सच्या पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह आणि WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सची प्रॅक्टिस करणार आहोत. लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेसन. फर्स्ट सेंटेन्स इज तो काम करतो. नाउ युअर टर्न. गुड. ही वर्क्स. ही वर्क्स. गाइज स्क्रीनवरती तुम्हाला पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह आणि WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचे मी फॉर्म्युले दिलेले आहेत. बघा तिथे त्या फॉर्म्युले वाईज तुम्हाला सेंटेन्स ट्रान्सलेट करायचा आहे. क्लिअर? आता हे जे सेंटेन्स आहे ते हे सेंटेन्स आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचं पॉझिटिव्ह सेंटेन्स. फर्स्ट नंबरच्या फॉर्म्युलेने आपण ट्रान्सलेट केलं. क्लिअर? नेक्स्ट. तो काहीच काम करत नाही. He doesn't work anything. He doesn't work anything. नेगेटिव्ह सेंटेन्स आहे. सेकंड नंबरचा फॉर्म्युला यूज करा. इथे दररोज पाऊस पडतो. It rains every day here. It rains every day here. फर्स्ट नंबरचा फॉर्म्युला, कारण सिंपल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे. मी दिवसात 2दा दात घासतो. I brush my teeth twice a day. I brush my teeth twice a day. Again, a positive sentence. ती दिवसातून 2दा दात घासते का? Does she brush her teeth twice a day? Does she brush her teeth twice a day? थर्ड नंबरचा फॉर्म्युला यूज करायचा आहे, कारण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. क्लिअर? ती शाळेत जाते. She goes to school. She goes to school. ती शाळेत जाते का? Does she go to school? Does she go to school? ती शाळेत जात नाही. She doesn't go to school. She doesn't go to school. नेगेटिव्ह सेंटेन्स आहे. सेकंड नंबरचा फॉर्म्युला यूज करा. आम्ही इंग्रजी बोलतो. We speak English. We speak English. ते इंग्रजी बोलत नाहीत. Good. They don't speak English. They don't speak English. नेगेटिव्ह सेंटेन्स. सेकंड नंबरचा फॉर्म्युला. ते इंग्रजी बोलतात का? Do they speak English? Do they speak English? थर्ड नंबरचा फॉर्म्युला यूज करायचा आहे, कारण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. ते इंग्रजी का बोलतात? गुड. Why do they speak English? Why do they speak English? फोर्थ नंबरचा फॉर्म्युला यूज करायचा आहे, कारण WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. गाईज, जर तुम्हाला टेन्समध्ये प्रॉब्लेम येत असेल तर गाईज आपल्या चॅनलवरती खूप सारे टेन्सचे व्हिडिओज आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे तिथे एक्सप्लेन केलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ जरूर बघा. तुमचे सगळे कन्फ्युजन दूर होतील. रामला आईस्क्रीम आवडते. राम लाईक्स आईस्क्रीम. राम लाईक्स आईस्क्रीम. आय होप तुम्हाला लक्षात येत असेल आता कोणता फॉर्म्युला कधी यूज करायचा. रामला आईस्क्रीम आवडत नाही. राम doesn't like ice cream. राम doesn't like ice cream. रामला आईस्क्रीम का आवडते? Why does Ram like ice cream? Why does Ram like ice cream? रामला आईस्क्रीम आवडते का? दोन्ही सेंटेन्स मध्ये फरक आहे. रामला आईस्क्रीम का आवडते आणि रामला आईस्क्रीम आवडते का? क्लिअर? Does Ram like ice cream? Does Ram like ice cream? तो खूप वेगाने बोलतो. He speaks very fast. He speaks very fast. तो वेगाने बोलत नाही. Good.
ही डझंट स्पीक फास्ट. ही डझंट स्पीक फास्ट किंवा ही डझंट स्पीक व्हेरी फास्ट. तुम्ही जसंही तुम्हाला घ्यायचं असेल तसं घेऊ शकता. तो वेगाने का बोलतो? क्वेश्चन केला आहे तुम्ही इथे. Why does he speak very fast? Why does he speak very fast? तो वेगाने बोलत नाही. He does not speak very fast. He does not speak very fast किंवा simple he does not speak fast असंही तुम्ही याला बोलू शकता. गाईज तुम्हाला अशा प्रकारे प्रॅक्टिस करायला आवडत असेल तर गाईज व्हिडिओला पहिल्यांदा तुम्ही लाईक जरूर करा आणि शेअर सुद्धा करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी. माझी बहीण मुंबईला राहते. माय सिस्टर लिव्हज इन मुंबई. ती मुंबईला राहत नाही. शी डझंट लिव्ह इन मुंबई. शी डझंट लिव्ह इन मुंबई. ती मुंबईला कुठे राहते? Where does she live in Mumbai? Where does she live in Mumbai? ती रोज सकाळी रेल्वेने प्रवास करते. She travels by train every morning. She travels by train every morning. ती रोज सकाळी रेल्वेने प्रवास करते का? Does she travel by train every morning? Does she travel by train every morning? ती रोज सकाळी रेल्वेने प्रवास करत नाही. She does not travel by train every morning. She does not travel by train every morning. आम्ही दर सोमवारी मंदिरात जातो. We go to temple every Monday. We go to temple every Monday. तो दर सोमवारी मंदिरात जात नाही. He does not go to temple every Monday. He does not go to temple every Monday. ते दर सोमवारी मंदिरात जातात का? Do they go to temple every Monday? Do they go to temple every Monday? ते दर सोमवारी मंदिरात कुठे जातात? Good. Where do they go to temple every Monday? Where do they go to temple every Monday? आय होप गाईज तुम्हाला समजत असणार आहे. त्याची प्रॅक्टिस तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करत सुद्धा असणार आहात. थोडंही कन्फ्युजन असेल तर काही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचं कन्फ्युजन नेमकं काय आहे. मी ते रिझॉल्व करण्याचा प्रयत्न करेन. माझे वडील बँकेत काम करतात. My father works in a bank. My father works in a bank. तुझे वडील कुठे काम करतात? Where does your father work? Where does your father work? मला चहा आवडत नाही. I don't like tea. I don't like tea. मी रात्री काम करत नाही. Good. I don't work at night. I don't work at night. तो बास्केटबॉल खेळत नाही. He doesn't play a basketball. He doesn't play a basketball. आपण एकमेकांना ओळखतो का? Do we know each other? Do we know each other? तुला मला कधी भेटायचं आहे? When do you want to meet me? When do you want to meet me? तुला त्याला कधी भेटायचं आहे? दोन्ही सेंटेन्स मध्ये फरक आहे. पहिले सेंटेन्स काय होतं? तुला मला कधी भेटायचं आहे. आणि आताचं सेंटेन्स काय आहे? तुला त्याला कधी भेटायचं आहे. क्लिअर?
Good try. When do you want to meet him? When do you want to meet him? तो त्याची खोली नियमित स्वच्छ करतो. He cleans his room regularly. He cleans his room regularly. आय होप गाईज तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल ठरला असेल आणि तुम्ही खूप सारे सेंटेन्सची तुम्ही प्रॅक्टिस सुद्धा केलेली असेल. व्हिडिओ आवडला लाईक जरूर करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये.